नमस्कार मंडळी, मी स्नेहा द रेडियंट वुमन ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज मी शेअर करते साताऱ्यातील 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या धावडशी गावाबद्दलची माहिती. तर मुळात ऐतिहासिक वारसा असलेलं धावडशी हे गाव अजूनही त्यांची संस्कृती जपत आहे. अजूनही गावात जुने बांधकाम असलेली घरे आढळतात. ह्या गावचे पहिले वैशिष्ट्य हे की महाराणी लक्ष्मीबाई यांनी ह्या धावडशी येथील तांबे घराण्यात जन्म घेतला होता. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे श्री परशुराम यांचे परमभक्त परमहंस श्री ब्रह्मेंद्र स्वामी अर्थात विष्णुपंत महादेव कुलकर्णी, ज्यांचा जन्म मराठ्यातील दुधड या गावी झाला होता. मूळचे ते मराठवाड्यातील असून काशी येथील ज्ञानेंद्र सरस्वतीकडून श्री ब्रह्मेंद्र स्वामी पदवी त्यांना बहाल करण्यात आली होती. कोकणात चिपळूणजवळ धामणी येथे तपश्चर्या करत असताना त्यांना परशुरामांचा दृष्टांत झाला. त्यानंतर धावडशी, वीरमाडे, आनेवाडी, माळशिरस, पिंपरी, देवाचे गोठणे ही गावे छत्रपतींकडून व पेशवांकडून स्वामींना इनाम म्हणून देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी धावडशी येथे आपले समाधीस्थान निश्चित करून 26 जुलै 1745ला त्यांना वैकुंठवास लाभला. आणि वैशिष्ट्य म्हणजे जे त्यांचे समाधीस्थान आहे ते गावातील पुरातन मंदिरच म्हणून ओळखले जाते. तिथे एक प्रचंड मोठा तलाव असून आजही तलावाच्या एका बाजूस गावातील लहान मुले तिथे मोठ्या संख्येने जमतात आणि क्रीडा करतात. तसेच मंदिराचे बांधकाम हे अगदी प्राचीन तर आहेच, आणि तसेच या मंदिरालगत जुने बांधकाम असलेली एक शाळा देखील आकर्षण बनते. आणि तिथे असलेले एक बंद खोली आणि त्या खोलीतील दृश्य टिपत असताना माझ्या लक्षात आलं की महाराणी लक्ष्मीबाईंच्या वाड्यातील मौल्यवान वस्तू आजही ह्या गाव समितीने जतन करून ठेवल्या आहेत. हे सगळं कॅमेऱ्यामध्ये टिपत असताना तेथील एक ग्रामस्थ येऊन आम्हाला भेटले आणि त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे असलेली ह्या मंदिराविषयीची माहिती आमच्यासोबत शेअर केली. काय म्हणतात, सिद्धपुरुष. जसे अक्कलकोटचे सिद्धपुरुष आहेत तसे हे सिद्धपुरुष आहेत ब्रह्मेंद्र स्वामी. इथं तर तुमची एकदा भावना झाली ना की आमच्यातले असे मी 2 मेंबर माझ्या डोळ्याने पाहिलेले. तर त्याचं ऑपरेशन ह्याचं मेंदूचं डॉक्टरनी करायला सांगितलं आणि ते करत असताना ते रिलेटेड आहेत तिथले. तिथं आले आणि त्यांनी पाहिलं, तिथं मस्तक टेकलं आणि सांगितलं की माझं ऑपरेशनची तीव्रता कमी. त्या माणसाने एवढी तीव्रता कमी केली तर तो माणूस परत एरझऱ्या घालायला लागला. हे एक वास्तव्य ह्या मातीचं एवढं आहे की तुम्हाला ते हे भावलंच पाहिजे असं आहे. म्हणजे हे ब्रह्मेंद्र स्वामी आहे इथले सिद्धपुरुष. फार महान कार्य केले. तुम्ही गेलात का का नाही? जावा आणि पहा. एक असलं खाली आहे ना, एक कचेरी म्हणतात, तिथं ऑफिस आहे त्यांचं. ते फार जुन्यातलं आहे म्हणून तसंच ठेवलं. आणि इथं जेवणावळी होती. न खानावळ नाही, 9 दिवसाचा उत्सव असतो ह्याच्यामध्ये श्रावणामध्ये, तेव्हा इथं जेवणावळी होती. येणाऱ्या सगळ्या भाविकांना जेवण देतात. पाहुणे आले ना तर त्यांना सुद्धा. आणि ही धर्मशाळा होती, पूर्वी शाळा. ही धर्मशाळा पूर्ण. त्या धर्मशाळेत कसं जे येणारे आहे ना ते राहायचे या ठिकाणी. ओपन कधी होत नाही होत. हे नाही काय करताय केलं तर आम्ही हायस्कूलला वापरली. सुरुवातीला हायस्कूलला वापरली. नंतर आता ती काय हे झालं तर मॉडिफाय करणार. मंदिराच्या भूभागात महादेवाच्या पिंडीचे विशिष्ट स्थान आहे, जिथे जाण्याचा मार्ग हा फक्त मंदिराच्या आतील भागातूनच आहे.
चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलसाठी नवीन असाल तर आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.